की आमदार पासून मंत्री बनण्याचा मार्ग हा हिंदुत्वाचा मार्ग आहे, हे ते स्वीकारून आपण सगळ्या जणांनी पुढे गेला पाहिजे. मीही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने हिंदुत्वाचं काम करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंदू समाजाचा आवाज बनत आज माझ्या पक्षाने परिवाराने माझ्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारी टाकली आणि म्हणून ही जबाबदारी ओळखून निस्वार्थी पद्धतीने हिंदू समाजाचं काम करणं, हिंदू समाजाला बळकटी देणं आणि जिहादाच्या विरोधात भूमिका घेणं, हे ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर साहेब करतायत, मला वाटतंय लवकरच काही वर्षामध्ये तुमच्या जत तालुक्यामध्ये लाल दिवा निश्चित पद्धतीने येईल हा विश्वास तुम्हाला आज. फक्त त्यासाठी मी मित्र म्हणून, सहकारी म्हणून मी गोपीचंदजींना सांगेन की निस्वार्थ पद्धतीने ह्या मार्गावर तुम्ही चालत जा. इकडे तिकडे काहीच बघू नका. दुसऱ्यांची ओळख कमी करण्यापेक्षा आपली रेष कशी मोठी होईल यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा. आपण दुसऱ्यावर काय बोलतो, टीका टिप्पणी करतो, याच्यावर लक्ष देऊ नका. ते दिवस गेले. आता आम्ही पण कसं, मी असो, गोपीचंद पडळकरजी असो, कोणाला ठाकरेंवर टीका करायचे तर लगेच आम्हाला फोन आहे, कोणाला पवारांवर टीका करायचे लगेच त्यांना गोपीचंदना फोन करायचा. पण आता तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार हे काय आता उरलंय का? हे काय उरलंय का? आता तुम्ही मला सांगा, अजित दादांना आज पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर त्यांना हिंदुत्वाच्या जवळ यायलाच लागतं. ही परिस्थिती आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये झालेली आहे. आणि दुसरं तर ठाकरे ब्रँडचं काय उरलं तुरलं तुम्ही बघत असाल. ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी हिंदुत्वाच्या लांब गेले, त्या ब्रँडची काय अवस्था झाली आहे हे आज उभं महाराष्ट्र आज बघताय. आज आमच्या हिंदुत्वाच्या ब्रँडची एवढी धास्ती घेतली आहे तर कधी नाही तर दोघं भाऊ आता एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. कधी आता बातम्या सकाळपासून आमचे पत्रकार मित्र विचारतात, अहो नितेशजी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे येणार आहेत का? मला विचारू नका, त्यांच्या बायकांना विचार. कारण या घरात बायकांची भांडणं झालेली आणि म्हणून हे दोन भाऊ वेगळे झालेले. ते काय महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी वेगळे झाले नव्हते. आणि दोघांना एकत्र आणायचे असेल तर ते काय महाराष्ट्रासाठी एकत्र येणार नाही, पण त्याच्या घरातल्या मुलांचं काहीतरी भलं झालं पाहिजे आणि म्हणून ते दोघं एकत्र येत आहेत. आणि मी तो बोलतो, एकदा येऊनच जाऊन दे. आम्हाला बघायचं महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड अतिशय ताकदीने जो मोठा होतोय त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि त्या ब्रँडच्यामुळे आज महाराष्ट्र आज जो ताकदीने जो पुढे चाललाय ना, त्याचा एकच ब्रँडमुळे आहे.